नो स्ट्राईकला महेंद्र ही जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. ही सलामीची बिरीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठी डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वेश रोहित पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. मांजरे प्रीमियर लीगचा पहिला चेंडू थोडासा अतिरिक्त उंच घेतलेला चेंडू रप्पा पडलाय तर उंच घेतोय. निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर होत. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. बॅटची कट लागून चेंडू होतोय. शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षक येतोय. धापांची सुरुवात झाली मैदानावर. श्री गणेश झालाय मैदानावर. ज्या लक्ष्मीकांतनं याच्या अगोदरचं पर्व गाजवलं या मैदान, त्यानंतर या सुरुवातीला थोडंसं कमी पडलं आणि तीच पुन्हा एकदा सीझनच्या सरते शेवटी या मैदानावर सुरेख खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी पुन्हा पावलं अजमावलीत मैदानावर. हॅलो हॅलो आडव्या भेटणं पटका खेळण्याचा प्रयत्न होता. पायावर चेंडू आढळला. तो पंचाकडे पायचीच अपील जरूर केलं होतं मैदानावर. एक बाईच्या स्वरूपात एकदावी बहाल होते. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 धावा धावफलकावर सज्ज होतोय. तो कॉमेंट्री बॉक्स दूर कडे आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम सज्ज होतोय. नाणेफेक जिंकली. सुंदर पटका बॅक टू द बॉल स्ट्रेट साठी फॉलो द कार्पेट मध्ये. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगती पथावर आणि पहिल्या षटकावर या मैदानावर संयमी खेळ सुंदर फटका पाहायला मिळतोय. डेप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू पर्यंत परतीची फेक. एकेरी धावसंख्येची पावलं चौकमीच्या धावसंख्येकडे. परतीची फेक जर सुरक्षित असली असते, गोलंदाजाची थोडीशी होते काही धोक्याची घंटा वाजली होती मैदानावर. की न घ्यायची दुधावस्था मैदानावर. एकेरी धावसंख्येचं रूपांतर होतंय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा या धावफलकावर. चार धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी घडाघाती सुरुवात करायची होती मैदानावर संयमी क्रिकेटकडे लक्ष दिलंय. सुंदर फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बसलाय. धोक्याची घंटा बॅक टू द पॅव्हलियन. लक्ष्मीकांत सावंत बाहेर येतोय मैदानातून. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टोलवायचा होता समोरच्या दिशेला. ज्या ठिकाणी रक्षक सापळा रचला होता त्या रक्षक सापळ्यामध्ये लक्ष्मीकांत माघारी परततोय. पहिला हादरा बसतोय पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिल्या षटकाची अनिवार्य पॉवर प्ले षटकाची झाली सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर एक गडी बाद 4 धावा हा लेखाचौका आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भव्य दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा रक्कम 25,555 आहे. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 15,555. सुंदर अशी ट्रॉफीज पाहायला मिळत आहे मैदानावर. जी के एस सी संघ या मैदानावर प्रथमतः टॉस विरतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि नाणेफेक हरल्यानंतर मैदानावर आपल्याला DRSC हा संघ मैदानावर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीची मैदानावर केली शुभमनं. धावचीच्या स्वरूपात महेंद्रला माघारी परतावं लागलं असतं. त्या महेंद्रला जीवदान. त्यानंतर लक्ष्मी सावंतचा या मैदानावर फसलेला फटका. लक्ष्मीनं थोडीशी घाई केली, जलबाजी केली. संघाचा कर्णधार होता. 6 षटकांचा सामना आणि विचार केला या मैदानावर 6 षटकांमध्ये तर 60-55 धावा पाहिजे फायटिंग टोटल.
फटका बसलाय मैदानावर. झेलबादच्या स्वरूपात दुसरा गडी बाद. सलामीचा फलंदाज माघारी परतलाय. सलामीचा फलंदाज सर्व माघारी परतलाय. कारण आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. संघाच्या कर्णधारानं काम केलंय गोपाळ गडेकरनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडेसे संदेश नाराज होत आहेत, कारण संयमी क्रिकेटकडे लक्ष द्यायचं होतं. आज टीमचे मॅनेजरच्या रूपात काम करतायत आणि त्यानंतर आज कार्य करावं लागेल मैदानावर. 6 षटकांचा सामना आहे. एक सुंदर खेळाचं रूपांतर करावं लागेल. 55-60 धावा पाहिजेत, कारण समोर फलंदाजी आहे. राजेश एका बाजूनं गोपाळ गडेकर आहे, भाऊ रघुनाथ कासकर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तगडी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पण तगड्या फलंदाजीवर एका बाजूला प्रतिस्पर्धी संघाला जर संयमी क्रिकेट खेळावं लागेल आणि पूर्ण दारोमदार असेल तर मात्र नवीन खेळाडू मैदानावर केलाय तो मात्र रुपेश आणि बबलू. चार धावा धाव फलकावर 2 हादरे बसले मैदानावर. दोन खेळाडू चेलवाच्या स्वरूपात माघारी परतलेत. गोपाळ गडेकर सुरुवात केली मैदानावर शुभमनं. कॉमेंट्री बॉक्सच्या एन केंड गोलंदाज मार्गवर गोलंदाज सज्ज होईल. गोपाळ गडेकर प्रतिनिधित्व करतोय मैदानावर GKSC संघाचा. एका बाजूला बरेच सपोर्टर्स पाहायला मिळत आहेत GKSC संघाच्या कोठ्यामध्ये. पण सपोर्टर्सचा पाठिंबा सुरेख गोलंदाज टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. इसी पद्धतीचा चेंडू थोडासा स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता. पॉईंटच्या डोक्यावरून फटका थोडासा असं प्रयत्न राहतोय, कारण सलामीची जोडी मैदानावर लवकर माघारी परतल्यानंतर दडपण ही मधल्या फळीवर येतंय मैदानावर. बबलू आणि त्याच्या साथीला रुपेश ही जोडी मैदानावर. सुंदर गोलंदाज टप्पा पडला तर आतमध्ये येतोय. सुरेख गोलंदाजी, सुरेख लाईन आपल्याला पाहायला मिळाली. गोपाळ गडेकरची टायलची आवाज करून देणारी गोलंदाजीला सुरुवात केली आहे मैदानावर. GKSC संघानं थोडंसं दमट वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणात एका बाजूला या मैदानावर टिचून गोलंदाजीला सुरुवात केली आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. कबरच्या इशारे क्षेत्ररक्षण घेतोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर बऱ्याच वेळा धावफलक पुढे सरकला गेला आहे. तो 5 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात हा लेखाचुका आपल्याला पाहायला मिळतोय. तो DRSC संघ या मैदानावर नाणेफेक करण्याचा प्रथम फलंदाजी करतोय. संघाचा सेनापती माघारी परतलाय. तो मात्र लक्ष्मीकांत त्याच्या साथीला महेंद्र माघारी परतलाय आणि मैदानावर बबलू आणि त्याच्या साथीला रुपेश ही जोडी मैदानावर. हलक्या हाताला घेऊन काढतो. दिशा दिली आहे चेंडूला. डीप फलंद कार्पेट पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं चौकमीच्या धावसंख्येकडे वळलेत. क्षेत्ररक्षकानं शर्तीचे प्रयत्न केले होते. थोडासा स्लिप झाला मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाला जी द्विर धावसंख्या सहजासहजी एवढा यशस्वी ठरतायत हे दोन्ही फलंदाज आणि दोन्ही या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 7 धावा धावफलकावर 7 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आले. एका चुका आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवायचा होता. टप्पा पडला तर हातामध्ये येतोय चेंडू. आगळे वेगळे फटके काढण्याचा प्रयत्न आहे, पण मी म्हणेन कॉमेंट्री बॉक्समधून संयमी क्रिकेट खेळावं लागेल. पहिले 3 षटकांमध्ये एक 25 ते 20 धावा जमवावे लागतील संदेश सर आणि त्यानंतर आक्रमण करावं लागेल. संयमी क्रिकेटकडे एका बाजूला लक्ष द्यावं लागेल. प्रतिस्पर्धी संघानं सुरुवात ही जरूर अतिशय सुरेख पद्धतीची केली आहे मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी हे सुरुवातीपासून पाहायला मिळत आहेत. GKSC संघ मैदानावर सांख्यिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 7 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि 55 आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचतोय आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकासाठी मात्र गोलंदाजी हल्लीच्या मोसमामध्ये जरा माद्रेम चॅम्पियन ट्रॉफीची एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली. त्याचबरोबर सरपंच चषकमध्ये जरा सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली. त्याचा बोलबाला चाललाय. रघुनाथ कासकर उर्फ भाऊ सज्ज होतोय तो मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दूर खंडा. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक म्हणजे मैदानावर एका बाजूला तीन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. तर डीप स्क्युअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला हे प्रोडक्शन या मैदानावर रक्षक आपले रचल्यात मैदानावर. ते मात्र या GKSC संघानं रघुनाथ कासकर उर्फ भाऊ सज्ज होतोय. हल्लीच्या मोसमामध्ये गोलंदाजीमध्ये सुरेख पद्धतीचा बोलबाला चालवलाय.
पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटकडनं क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. परतीची फेक, एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येत घेण्याचा प्रयत्न होता. सुंदर परतीची फेक, ही मात्र एकच धावा जमवणं यशस्वी ठरते आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्याच्या नोबतल्या DRSC सगळ्या मैदानावर. समोर आहे बबलू, नॉन स्ट्राईकला रुपेश सोडी मैदानावर. रिव्हर्स स्वीपचा फटका, सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप द कार्पेट मध्ये टॅनचा आवाज करून देताना फटका. मांद्रे प्रीमियर लीग 2023 चा पहिला चौकार निघाला जातोय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये वाटचाल करतोय. 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या भूमितल्या 12 धावा धावफलकावर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. सुंदर खेळायला सुरुवात केली मैदानावर. या अगोदरचा अशाच पद्धतीचा फटका, चेंडू निर्धाव आणि त्यानंतर आताचा रिव्हर्स स्वीप एक्सविजिटचा फटका हा चौकारासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने सुंदर क्रिकेटकडे लक्ष दिले मैदानावर बबलूनं. खराब चेंडूवर आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान देत सुरेख पद्धतीची गोलंदाजीला कमबॅक केले मैदानावर. एक तरी एक रणनीती रंगली आहे मैदानावर. रघुनाथ कासकर आणि बबलू ही जो आहे मात्र लढत मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूने गोपाळ गडेकर या ठिकाणी कार्य करतोय संघाचं. सुरेख गोलंदाजी मैदानावर. क्लीन बोल्ट ज्याला चौकारानं आगाज केला होता, आशा पल्लवित केलं होत्या मैदानावर DRSC संघाच्या बबलूनं. तो बबलू बॅक टू द पॅव्हिलियन. बजाव डीजे. षटकाबळ आक्रमण करावं तर प्रतिस्पर्धी संघानं बोलबाला चालवलाय मैदानावर. रघुनाथ कासकरचं का कौतुक केलं मैदानावर, भाऊचं का कौतुक केलंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावर भाऊनं या ठिकाणी मात्र दाखवलंय. GKSC विपक्ष DRSC ही लढत मैदानावर. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. डप्पा पडले तर हातामध्ये येतोय चेंडू. विष्णू स्ट्राईकला सज्ज आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता विष्णूचा. प्रतिस्पर्धी संघ एका बाजूनं सुरुवात केली मैदानावर. शुभमनं गोपाळ गडेकरनं काम केलं. शुभमनं एका गड्याला बाद केलंय आणि रघुनाथ कासकर भाऊनं एका गड्याला काम बाद केलंय मैदानावर. तिन्ही गोलंदाजाने आपलं काम पूर्ण केलंय. 7 द्यायचे क्षेत्ररक्षकांना, पण प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी आक्रमण करावं लागेल, संयमी क्रिकेट खेळावं लागेल. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढतोय. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळत आहेत. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलं गेलंय. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3ऱ्या षटकाची 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ चाललाय समाप्त आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरितच्या सुरू 3 षटक आहेत आणि 3 षटकांपर्यंत कितपत मजल मारतोय मैदानावर एका बाजूनं DRSC संघ. ती मात्र येणारी वेळ येणारा काळ ठरवतोय. तोपर्यंत ऐकूया एक आपण सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. तो शुभमनं सुरुवात केली.
या मांजरे प्रीमियर लीग पहिल्या षटकाची आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात येतो शुभम सज्ज होतोय. लक्ष्मीकांत जरा बाद केलं झेलबादच्या स्वरूपात. रघुनाथ कासकरनं बबलूला माघारी पाठवलं. गोपाळ गढेकरनं महेंद्रला माघारी पाठवलंय. पण शुभम आणि त्याच्या साथीला मैदानावर विष्णू ही जोडी मैदानावर. शॉर्ट प्रकार चेंडू होता. मोठा फटका टोलवायचा होता. खराब चेंडू होता. आक्रमण करायचं होतं मैदानावर. एस्टाडवरून चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची गणना. फटके टोलवायचं होतं. डेव्ह स्क्वेअर लेग डीप फाईल लेगला. पण परिणाम थोडासा असफल राहतोय मैदानावर. सुंदर चेंडू पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू. एकेरी धावसंख्येने स्वागत केले गोलंदाज शुभमचं मैदानावर. एक या धावसंख्येने 14 धावा धावफलकावर. यानंतर सामना होतोय मैदानावर GDSC विपक्ष शुभम फ्रेंड सर्कल या दोन संघांच्या वतीने दोन्ही कर्णधारांना पहिला पुकार. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. खोलवर टप्प्यात चेंडू यॉर्करला बद्दलचा चेंडू मिनी हेलिकॉप्टरनं घेण्याचा प्रयत्न. आपले फॉलोसोबत सुरेश क्षेत्ररक्षण केलंय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 15 धावा धावफलकावर. जल्लोष पाहायला मिळतोय मैदानावर. GKC संघाच्या बाजूनं टॉसविन इलेक्ट्रिक फील्ड मैदानावर. आणि त्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर DRSC संघ या मैदानावर फलंदाजी करत असताना सुरुवातीच्या फलंदाजीनं थोडंसं नाराज केलंय. पण या फलंदाजांवर दारोमदार असेल सुरुवातीच्या कालखंडामध्ये ती मात्र DRSC संघाच्या बाजूनं. आडव्या भेटणं पटक्या डी फलंद कार्पेट मध्ये डिप्स करण्याला क्षेत्ररक्षक घेतोय. वेगानं परतीची पेग. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे. आणि जोखमीच्या धावसंख्येकडे पावलं वळली असताना कॉल चुकला. अतिगाई संकटात नाही. आणि मात्र बॅक टू द पॅव्हलियन या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात विष्णू माघारी परततोय. डीजे बाई बजाव. सुरेख गोलंदाजी मैदानावर. सुरुवात जशी केली तसंच एका बाजूने प्रत्येक जण शुभमनं सुरुवात केली मैदानावर. आणि शुभम एका बाजूने सुरुवात केल्यानंतर तसाच कित्ता आम्ही गिरवणार हे इरादे स्पष्ट केले मैदानावर. 4 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 16 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी भारतीय
दूरकडनं केतन सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. सांघिक धावपलकावर 16 धावा धावपलकावर. स्ट्राईकला सज्ज होतोय तो मात्र रुपेश नॉन स्ट्राईकला गौरेश ही जोडी मैदानावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका टिप्स करले परतीची बॅक एकेरी धावसंख्येची लहर एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पुढे सरकला जातोय तो 17 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावर माद्रिद प्रीमियर लीग 2023 गंगाजल स्पोर्ट क्लब आयोजित आजचा पहिला सामना या मैदानावर रंगला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. सांघिक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5वं षटक आहे प्रगतीपथावर. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय वेगाला डीप मिड विकेट कडनं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. जो गोपाळ गडेकरनं कान मंत्र दिलाय प्रत्येक खेळाडूला ते कान मंत्रावर अनुसरून गोलंदाजी बरोबर प्रभावशाली एका बाजूला आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याहून तोलाबोलाचं मैदानावर पाहायला मिळालं तर क्षेत्ररक्षण. पण प्रतिस्पर्धी सगळ्याला लक्ष्मी काढण्याचं कान मंत्र त्यातून थोडंसं दूर राहतोय. एका खेळाडूला एका बाजूनं आक्रमक हे व्हावं लागेल मैदानावर. आगळा वेगळा फटका काढण्याचा प्रयत्न होता. हे फटके ज्यावेळी फसले जात आहेत नवीन काहीतरी काढण्याचा प्रयत्न आहे मैदानावर. सांघिक धावपलकावर ज्यावेळी धावचीच्या स्वरूपात माघारी परतला विष्णू आक्रमक खेळाडू होता मैदानावर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीन पर येतोय तर रघुनाथ कासकर आपल्याला पाहायला मिळतोय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर फक्त एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या जवळजवळ एका बाजूने तो मात्र बबलूचा आणि बबलू माघारी परतला तिरफळाची स्वरूपात. सांघिक धावपलकावर 19 धावा धावपलकावर. पहिला सामना सचिन थोडासा लो स्कोर होतोय की काय असे पाहायला मिळत आहे. पण आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू होतोय तो मात्र सीमा रेषेवर 6 धावांसाठी बजाव बैडीचे हे. सांघिक धावपलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये वाटचाल करते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र आयुष आपल्याला उभरता खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रोक ओव्हरमध्ये आगमन मैदानावर नवदीप गोलंदाजाचं. स्ट्राईकला रुपेश नॉन स्ट्राईकला ज्याला आघात केला मैदानावर षटकारानं. मांद्रे प्रीमियर लीग 2023चा पहिला षटकार ज्याच्या नावावर कोरला गेलाय तो नॉन स्ट्राईकला गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी परतावं लागेल. ज्या खेळाडूनं षटकार ठोकलाय मैदानावर त्या खेळाडूला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. एका बाजूनं विष्णू माघारी परतलाय कारण चेंडूफळी चालली होती मैदानावर. तो खेळाडू थोडासा धावचीच्या स्वरूपात माघारी परतल्यानंतर थोडंसं दडपण येतंय मैदानावर आणि नवीन खेळाडू मैदानावर राज पावलं टाकतोय. धावफलकावर 25 धावा धावफलकावर.
सुरेख कोणताही टप्पा पडलाय तर आतमध्ये येतोय. नवदीप गोलंदाजानं काम केलंय. ज्या स्लॉक ओव्हरमध्ये आक्रमण करायचं होतं आणि जो आक्रमण खेळाडू सचिन ज्यावेळी माघारी परतला धावचीच्या स्वरूपात थोडासा मी म्हणेन खराब क्रिकेट मैदानावर सुरुवातीला DRSC संघाच्या बाजूने, कारण दोन खेळाडू धावचीच्या स्वरूपात माघारी परतले. ज्या खेळाडूनं मैदानावर आक्रमणाला सुरुवात केली होती, सुंदर फटका पाहायला मिळते. पुढे सर डीप फलंद कार्पेट पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येकडे पावली, दुहेरी धावसंख्येकडे वळत आहेत की काय, पण या मैदानावर एका बाजूला स्ट्राईक एंडकडनं नकार आलाय. एक या धावसंख्येनं 26 धाव फलकावर. षटक क्रमांक या षटकाची सांगता करणारा अंतरिम षटक हे प्रगतीपथावर आहे आणि अंतिम पुकार असेल, लास्ट पुकार JDSC वर्सेस शुभम फ्रेंड सर्कल. दोन्ही कर्णधारांना टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. सुंदर गोलंदाजी मैदानावर टँच आवाज करून ते तरी गोलंदाजी. एका दुसरा चेंडू वेगवान पद्धतीचा, एक गती परिवर्तनाचा चेंडू. आपले कलात्मक गुण मैदानावर दाखवायला सुरुवात केली आहे आयुषनं. नवदीप खेळाडू आहेत आणि नवदीप खेळाडू या मैदानावर कार्याला सुरुवात केली आहे. गोपाळ गडेकरच्या नेतृत्वाखाली खेळतोय संघ या मैदानावर. GKSC टॉसवेन इलेक्ट्रिक फील्ड आणि प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर. थोडासा आडव्या बॅटने सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद माघारी येतोय. सांघिक धावफलकावर आपल्याला स्थिरवलेला पाहायला मिळतोय. 26 धावफलकावर. यानंतर सामना होतोय आपल्याला अंतिम पुकार असेल JDSC वर्सेस शुभम फ्रेंड सर्कल. आपल्याला दोन्ही कर्णधारांना अंतिम पुकार असेल. टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर या. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस होईल आणि दोन्ही कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. JDSC वर्सेस शुभम फ्रेंड सर्कल. दोन्ही कर्णधार टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. नवीन खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय तो मात्र नवदीप खेळाडूची वर्णी लागते. इनिंगची सांगता करणारा एका बाजूला अंतरिम चेंडूचा अजून एक खेळ बाकी. 26 धाव फलकावर. लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच दोन हात समाधान करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवंतच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो. फटका बसलाय. उभ्या असल्यामुळे चेंडू इसवला जातोय. क्षेत्ररक्षकानं सुरेख क्षेत्ररक्षण केले मैदानावर. परतीची फेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो 29 धावफलकावर. 36 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता, असं हे मापक असं आव्हान आहे. पण मापक आव्हानाला एका बाजूनं या मैदानावर गोलंदाजी ही प्रभावशाली करावी लागेल. 29 धावा या धावफलकावर. 36 चेंडू 30 धावांची आवश्यकता मैदानावर. GKSC संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये बघूया. लक्ष्मीकांत जशी प्रतिस्पर्धी संघानं जशी सुरुवात केली गोलंदाजीला, तशीच सुरुवात करत या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला 30 या धावसंख्येपासून रोखतोय की प्रतिस्पर्धी संघ पहिल्या 3 षटकांमध्ये आक्रमण करत या मैदानावर 30 या धावसंख्येचा पाठलाग सहजी करतो. हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक एक सुंदर आवाज मॅम फ्रॉम कारेवडे सचिन सावंत जोडला होता आमच्या मायक्रोफोनवर.
वैभव पहले गेंद ऑन साइड के ऊपर वहां पर खेला गेंद को, लगभग खिलाड़ी गेंद के ऊपर आते हुए देखा जाए तो निश्चित रूप से वहां पर एक रन मिलता हुआ, इस एक रन से इनिंग्स की शुरुआत नजर आती हुई। एक रन पहले गेंद के ऊपर नजर आता हुआ 30 रनों का पीछा करते वक्त गेंदबाजों के मोर्चे के ऊपर वैभव, और बल्लेबाजों की बात की जाए तो बल्लेबाज गोपाल और शुभम ये जोड़ी मैदान के भीतर फिलहाल स्ट्राइक एंड के ऊपर गोपाल। ये पहले गेंद अच्छी, इस बार अच्छी वहां पर नजर आती हुई, कट किया वहां पर गेंद को, थर्ड मैन के रीजन में वहां पर खिलाड़ी गेंद के ऊपर नजर आएंगे। एक रन और मिलता हुआ, 30 रन एक छोटा लक्ष्य है, उससे छोटे लक्ष्य का पीछा करते वक्त अच्छी बल्लेबाजी होनी आवश्यक रहेगी वहां पर। चला टॉस साठी जीडीएससी संघ व शुभम फ्रेंड सर्कल संघ। इस बार अच्छी गेंद, ये गेंद बेहतरीन वहां पर नजर आते हुए, टिप्पा गिरने के बाद थोड़ा सा उछाल लिया वहां पर गेंद ने और गेंद चली गई विकेट कीपर के दस्तारों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान के साथ। गेंद के ऊपर कोई रन नहीं, डॉट गेंद नजर आते हुए काफी देर के बाद डॉट गेंद। इस तरह से डॉट गेंद फेंकनी होगी वहां पर गेंदबाजों को। इस बार अच्छा स्ट्रोक गोपाल के बल्ले से वहां पर स्विच हिट नजर आता हुआ, माफ कीजिए शुभम के बल्ले से वहां पर अच्छा स्ट्रोक नजर आता हुआ, बेहतरीन। और उसके बाद इन 4 एक बड़े हिट के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई, 6 रन मिलते हुए इस हिट के ऊपर। लाजवाब टाइमिंग था वहां पर, देखा लाइन ऑफ स्ट्रिक के बाहर थी, इस वजह से स्टांस बदला वहां पर बल्लेबाज ने, और उसके बाद गेंद को एक जोरदार हिट के लिए भेजा। एक और अच्छी गेंद, इस बार गति में परिवर्तन, थोड़ा सा स्विंग एंड मिस देखने को मिलता हुआ, ऑफ स्टिक के थोड़ी सी बाहर डाली हुई गेंद, ललचाया था बल्लेबाज को वहां पर, लालच दिया था, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, डॉट गेंद वहां पर नजर आती हुई। शुभम फ्रेंड सर्कल संघाचा कर्णधार व जीडीएससी संघाचा कर्णधार। चला आपण टॉस साठी विनंती असेल। एक और अच्छी गेंद इस बार नजर आती हुई, इस बार स्विच लगाने का प्रयास किया था जरूर, लेकिन टाइम नहीं हुई, गेंद बल्ले के ऊपर आई नहीं वहां पर। एक और डॉट गेंद वहां पर नजर आती हुई। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अच्छी गेंदबाजी वहां पर नजर आई पहले ओवर में। पहले ओवर की बात की जाए तो लगभग 8 रन बने, जिसमें एक छक्का लगा, कोई विकेट नहीं गिरा, यानी कि अच्छी बल्लेबाजी नजर आते हुए। लक्ष्य तोड़ा है, 30 रनों का लक्ष्य, छोटा सा लक्ष्य, और उस लक्ष्य का पीछा करते वक्त बल्लेबाजी बेहतरीन होनी चाहिए। गेंदबाजों को भी निश्चित रूप से अपना हर एक महत्वपूर्ण लगभग प्रयास करना होगा यहाँ पर। अगर इस रनों को डिफेंड किया जाए तो निश्चित रूप से एक बड़ी बात होगी, क्योंकि गेंदें ज्यादा और जीतने के लिए रन कम चाहिए। इस बार अच्छी गेंद, हल्के हाथों से स्टीयर किया वहां पर, देखते ही बनता है ऑन साइड के ऊपर केवल दिशा दी, और एक रन और प्राप्त किया अपनी टीम के लिए वहां पर बल्लेबाज ने। निजी कोटे में एक रन के साथ रन संख्या और आगे बढ़ती हुई, टीम का टोटल पहुंचता हुआ 9 रन के ऊपर। गौरव गेंदबाजी करते हुए नए गेंदबाज। इस बार अच्छी गेंद, खेलने का प्रयास किया था लगभग कवर्स के रीजन में, लेकिन गेंद ने बाहरी किनारा लेकर गेंद ऑफ साइड के ऊपर लगभग थर्ड मैन के रीजन में नजर आती हुई। एक ही रन और मात्र मिलेगा, इस एक रन के साथ टीम का टोटल पहुंचता हुआ 10 के ऊपर। अब तक इस ओवर में 2 सिंगल निकलते हुए अच्छी गेंदबाजी रही है वहां पर अब तक। इस बार अच्छा स्ट्रोक नजर आता हुआ, लगभग पॉइंट के रीजन में गेंद को खेला, एक रन वहां पर होता हुआ, दूसरे का भी प्रयास शायद होता हुआ। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों की ओर से, गोपाल और सलामी के बल्लेबाज वहां पर शुभम लाजवाब संपर्क कर रहे हैं बल्ले और गेंद का।
रन संख्या की बात की जाए तो लगभग दूसरे ओवर में 12 रन बन चुके हैं। इस बार यह अच्छी गेंद ऑन साइड के ऊपर गेंद को खेला, स्क्वायर लेग के रीजन में एक और रन मिलता हुआ। टॉस जीता जीडीएससी टीम ने, निर्णय उनकी ओर से देखने को मिलेगा। एक और बेहतरीन मुकाबला, बड़ा मुकाबला, कांटे की टक्कर देखने को मिलेगी यहाँ पर। इस बार अच्छी गेंद, टैप किया गेंद को, पॉइंट के रीजन में खिलाड़ी है तैनात, एक और सिंगल में निकलेगा वहां पर। बैकअप उतना ही बेहतरीन नजर आता हुआ फील्डर की ओर से। देखा जाए तो टीम का टोटल 14 रन नजर आते हुए। यही मैदान, जिस मैदान के ऊपर एक बड़ी प्रतियोगिता जो कि मांजरेम में देखने को मिली थी, यहाँ पर एक और बेहतरीन प्रतियोगिता यहाँ पर नजर आती हुई। जी हाँ, मांद्रेम प्रीमियर लीग यहाँ पर नजर आती हुई। इससे पहले लगभग 5 लाख रुपए का इनाम था। सरपंच चषक जो की प्रतियोगिता थी वहां पर। क्रिकेट के लिए अच्छे दिन वहां पर नजर आते हुए, खासकर टेनिस क्रिकेट की अगर बात की जाए तो इस मौसम में लगभग बड़े प्रतियोगिताएं देखने को मिली है। उनमें से एक और बड़ी प्रतियोगिता यहाँ पर नजर आती हुई, मांद्रेम प्रीमियर लीग 2023 की प्रतियोगिता। इसके बाद होने वाला मुकाबला जीडीएससी वर्सेस शुभम फ्रेंड सर्कल के बीच में। इस मुकाबले की बात की जाए तो पहला मुकाबला जीकेएससी वर्सेस डीआरएससी के बनाम, और यह मुकाबले के दरमियान अब तक अगर देखा जाए, अब तक का हाल 14 रन बनते हुए। यहाँ से बची है लगभग और 4 ओवर, यानी कि 24 गेंदें बची है। हर एक मुकाबला 6 ओवर का नजर आएगा। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नए गेंदबाज राज नजर आते हुए, इनके ऊपर एक जिम्मेदारी रहेगी वहां पर। एक दूसरा अगर विकेट चटकाता है इस ओवर में, खासकर अगर देखा जाए तो दबाव जरूर बनेगा बल्लेबाजों के ऊपर, और दबाव बनाने का प्रयास रहेगा शायद। इस बार अच्छी गेंद, सीधा खेला वहां पर, बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर के बल्लेबाज के शरीर के ऊपर टकराई गेंद। एक रन और मिलता हुआ, सिंगल बनता हुआ, सिंगल के साथ रन संख्या और आगे बढ़ती हुई 15 के ऊपर। इस बार अच्छी गेंद, कट किया गेंद को वहां पर गेंदबाज ने, लेकिन घुमाया गेंद को, टिप्पा गेंद बाहर की ओर निकली गेंद। और वहां पर देखा जाए तो टीम का टोटल नजर आता हुआ 15 रन के ऊपर। इस बार अच्छी गेंद ऑन साइड के ऊपर, वहां पर लगभग गेंद को खेला, फाइन लेग की रीजन में गेंद भागती हुई, एक और चौका नजर आता हुआ। इस पारी का लाजवाब हिट वहां पर नजर आती हुई, 4 रनों के साथ 19 के ऊपर रन संख्या पहुंचती हुई, यानी कि लगभग तीसरे ओवर में आधा से ज्यादा जीत की दूरी तय कर चुके हैं वहां पर बल्लेबाजी करने वाली टीम। 30 रनों का पीछा करना है जीतने के लिए, और वहीं पर अगर देखा जाए तो 19 रन बने, यानी कि लगभग और 11 रनों की रहेगी आवश्यकता। इस बार हवा में खड़ी हुई गेंद, खिलाड़ी है गेंद के नीचे, क्या कैच होंगे? जी हाँ, पहला विकेट गिरता हुआ, जिस विकेट की तलाश थी, जिसकी मांग थी यहाँ पर, वही नजर आता हुआ। पहला विकेट गिरने के बाद टीम का टोटल 19 के ऊपर।
केतन जो कि नए बल्लेबाज, इस बार हैट्रिक मुकम्मल नजर आती हुई, लाजवाब गेंदबाजी नजर आते हुए। हैट्रिक का मौका जरूर था और लगातार 3 गेंदों के ऊपर 3 बल्लेबाज कैच थमाकर आउट होते हुए और लगभग इस प्रतियोगिता के पहले ही मुकाबले में एक कांटे की टक्कर नजर आते हुए और हैट्रिक मुकम्मल की वहां पर गेंदबाज ने। क्या लाजवाब बॉलिंग एफर्ट नजर आता हुआ। पहले 2 विकेट अगर देखा जाए तो कॉर्ड बिहाइंड नजर आए, लेकिन इसके बाद यह ओवर इस गेंद के ऊपर स्क्वायर लेग की रीजन में, शॉर्ट स्क्वायर लेग की रीजन में वहां पर खिलाड़ी हुए आउट बल्लेबाज और उसके बाद एक और विकेट का पतन, यानी कि लगभग कुल मिलाकर 3 विकेटें गिरती हुई। जेडीएससी टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। इसके बाद होने वाला मुकाबला जेडीएससी बनाम शुभम फ्रेंड सर्कल। टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग का निर्णय जेडीएससी की टीम की ओर से नजर आता हुआ। उन्नीस रन टीम का टोटल और उसके बाद यहां पर इस्तेमाल किया गया है बैटिंग चॉइस पावर प्ले का। संरुद्ध जो कि नए बल्लेबाज मैदान के भीतर आते हुए फिलहाल रहेंगे स्ट्राइक एंड के ऊपर, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। संरुद्ध स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। वहां पर अगर बात की जाए तो शुभम एक छोर डटकर बल्लेबाजी करते हुए एक छक्का लगाया था वहां पर शुभम ने। जर्सी क्रमांक 6 उनके पीठ के ऊपर है। क्या यहाँ पर किस तरह से बल्लेबाजी होगी, आक्रामक क्या वहां पर नजर आएंगे, आक्रामकता क्या दिखाएंगे यहाँ पर। इस बार यह अच्छी गेंद, मौका मिलता हुआ एक और कॉट बिहाइंड, एक और बल्लेबाज की पारी होती हुई समाप्त। डीजे दस रन बनाए वहां पर शुभम ने और उनको चलता किया वहां पर गेंदबाज ने पहले ही गेंद के ऊपर। विनोद जो कि बैटिंग चॉइस पावर प्ले के एक बेहतरीन बड़े ओवर में वहां पर गेंदबाजी करते हुए। टीम का टोटल देखा जाए तो रन संख्या पहुंच चुकी है 19 के ऊपर और 11 रनों की आवश्यकता बची है 17 गेंदें। एक और अच्छी गेंद, नीची रही, अपील हुई और बैक टू बैक एक और विकेट निकला वहां पर। कमाल करती हुई वहां पर डीआरएससी की टीम। क्या लाजवाब गेंदबाजी नजर आती हुई। नजर आएंगे, इनके ऊपर बड़ी जिम्मेदारी रहेगी। सूरज की तरह चमकना होगा इस मैदान के ऊपर। अगर देखा जाए तो एक छोटा सा लक्ष्य, लेकिन इस लक्ष्य को भी बड़ा बनाने की काबिलियत रखने वाली टीम नजर आती हुई फील्डिंग करने वाली। क्या अच्छी गेंदबाजी वहां पर इनकी ओर से डीआरएससी टीम फील्डिंग के मोर्चे के ऊपर। और जीकेएससी टीम की अगर बात की जाए तो अब तक थोड़े से निराश होंगे अपने टीम के प्रदर्शन के ऊपर। इस बार ये अच्छी गेंद, डॉट नजर आती हुई। इसके पहले लगातार 2 विकेटें गिरी थी। इसके पहले की बात की जाए तो लगातार 3 विकेटें, यानी कि लगभग 5 विकेटें गिरी 5 गेंदों के ऊपर। और उसके बाद पूरी तरह से सिकंजा कसा है वहां पर गेंदबाजों ने।
इस बार ये अच्छी गेंद नजर आते हुए, टिप्पा गिरने के बाद एक और लाजवाब गेंद बाहर की ओर निकली। बेहतरीन गेंदबाजी नजर आती हुई, स्पिन गेंदबाजी लाजवाब, खुद के गेंदबाजी के ऊपर वहां पर गेंद बल्लेबाजों को नचा रहे हैं गेंदबाज। इस बार कट किया गेंद को, बैक फुट के ऊपर जाकर पॉइंट के रीजन में खेला, गेंद बाउंड्री की ओर निकलती हुई, क्या बाउंड्री को क्लियर करेगी गेंद? वहां पर जी नहीं, अच्छी फील्डिंग वहां पर निकली। एक रन हुआ, दूसरे का प्रयास हुआ और शायद तीसरा मुकम्मल करने का प्रयास नजर आता हुआ। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दाद देनी होगी दोनों ही बल्लेबाजों की कि रनिंग बेहतरीन थी वहां पर विकेटों के बीच में, तो दौड़ लगाई। टीम का टोटल पहुंचा 22 के ऊपर, यानी कि अब मात्र 8 की आवश्यकता। अब तक इस ओवर में 3 रन बने और देखा जाए तो 2 विकेटें भी निकली। 8 रनों की और आवश्यकता। इस बार बल्ले को घुमाया तेजी के साथ, गेंद भागती हुई बाउंड्री लाइन के बाहर, सनरुद्ध के बल्ले से इस बार निकलता हुआ यह स्ट्रोक। लाजवाब हिट था, ऑन साइड के ऊपर थोड़ी सी गेंद मिली, दिशा भटके गेंदबाज ने उसका पूरा फायदा उठाकर 4 रन प्राप्त के लिए और समीकरण अब बदला। 12 गेंदों के ऊपर जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता डीजे। नए गेंदबाज बबलू नजर आते हुए गेंदबाज के मोर्चे के ऊपर जीतने के लिए और 4 रनों की आवश्यकता बची है। 12 गेंदे, सनरुद्ध ने एक अच्छा स्ट्रोक लगाया था, जीत का अंतर 4 रनों से कम किया है। 12 गेंदों के ऊपर क्या 4 रन बनेंगे या फिर गेंदबाज रोकेंगे? एक मिडन ओवर तो निश्चित रूप से चाहिए होगा अगर एक बड़ा रोमांचकारी मुकाबला देखना है तो। एक और अच्छी गेंद, लगभग मुकाबला समाप्त करने वाला स्ट्रोक नजर आता हुआ। गेंद भागते हुए बाउंड्री लाइन के बाहर, दरकार थी 4 रनों की और इस चौके के साथ इस मुकाबले को जीता बल्लेबाजी करने वाली टीम ने। डीआरएससी टीम को हार का सामना करना पड़ता हुआ पहले ही मुकाबले में। पहला मुकाबला जिसमें 3 लगातार विकेटें, 5 गेंदों के ऊपर 5 विकेटें देखने को मिली। एक कारनामा हुआ इस पहले मुकाबले के दरमियान और उसके बाद यह नया मुकाबला नजर आएगा जीडीएससी बनाम शुभम फ्रेंड सर्कल के बीच में। देखते हैं किस तरह से रहता है मुकाबला। चलते हैं यहाँ पर फिर से एक बार योगेश परब की ओर। इस मुकाबले के मैन ऑफ द मैच शुभम, बल्लेबाजी में 10 रन बनाए वहां पर शुभम ने। और गेंदबाजी की बात की जाए तो गेंदबाजी में भी 2 विकेट निकाली थी अपनी टीम के लिए। शुभम